आणि पुढे एक मोठी बातमी. भोंदूबाबा अशोक खरासोबतच्या नेत्यांच्या लागेबंधावरून राजकारण तापलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना थेट खरातच्या फोनचा सीडीआर मिळालाय आणि खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डची ही कॉपी त्यांना व्हॉट्सअपवर मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी ही कॉपी तात्काळ मुख्यमंत्री, डीजी आणि एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवली आहे. अंजली दमानी यांना मिळालेल्या या खरातच्या फोन रेकॉर्डमधून तो अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय. यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर आणि यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्याशीही खराचं संभाषण झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर नेमकं खराच्या या कथित सीडीआरमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी पुढे आलेल्या आहेत. कोणाकोणाशी संभाषण झालेलं आहे तेही पुढे आलेलं आहे. आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील एक कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय. अत्यंत योग्य पद्धतीने त्या चौकशी चालू आहे, त्याचा पर्दाफाश करण्याचं काम करतात. हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही तर अनेक प्रकरणामध्ये अडकलेला आहे. बलात्कारच आहे का? नाही. तर मनी लॉन्ड्रिंग आहे का? नाही. तर आणखीन काय काय आहेत? अहो, काही लोकांनी जीव दिल्याचे सुद्धा काही प्रकरण समोर येत आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका. मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय, म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होतात. ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांना आरोप. जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात. म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही. ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल. फोन करणं काही चुकीचं आहे का? काही गुन्हा आहे का? मला सांगा. ते आता त्या खरात विषयी कोणाला काही कल्पना नव्हती. हा माणूस कसला आहे, कसा आहे. आता काही त्याचे ते व्हिडिओ वगैरे ज्या माध्यमातून बाहेर पडले त्यामुळे लोकांना कळलं तो कुठल्या पद्धतीचा माणूस आहे.